तिथे दिसतोय तो डॅम व्ह्यू आहे, ही पूर्ण व्हॅली आहे आणि आपण आत्ता आहोत एका सूटमध्ये. नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. ॲक्च्युली मी आता आहे मुंबई जवळचं, जर तुम्ही लोकेशन बघताय असं की जिथे मॉन्सून ट्रिप तुम्ही प्लॅन करणार असाल किंवा मग तुम्हाला एक थंड हवेचं ठिकाण पाहिजे किंवा मग निसर्ग पाहिजे किंवा मग तुम्हाला सिटी लाईफपासून थोडंसं लांब यायचं आहे, या सगळ्याचं एक कॉम्बिनेशन घेऊन आलं. आता मान्सूनमध्ये बऱ्याच ठिकाणी गर्दी होते, तर म्हटलं थोडंसं ऑफबीट लोकेशन कवर करावं आणि तितकंच ट्रॅव्हल फ्रेंडलीही असावं. सो ही जागा एक परफेक्ट तुमच्यासाठीच आहे आणि रिसॉर्टचं नाव पण रिलॅक्स ॲडव्हेंचर रिसॉर्ट आहे. सो नावामध्येच रिलॅक्स आहे, तर ते तुम्ही समजून घ्या की एक अशी जागा आहे जिथे तुम्ही मस्त चिल करू शकणार आहात. सो चला, हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला भेटतो. रिलॅक्स ॲडव्हेंचर रिसॉर्ट. सो मी रिलॅक्स ॲडव्हेंचर रिसॉर्टला पोचलो आहे. याच्या अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा. मुंबईपासून मी इथपर्यंत कसा पोचलो, मला यायला किती त्रास झाला, रोड अपडेट बेसिकली. सो तो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण हे पूर्ण रिसॉर्ट कवर करतो आहे. सो आता इथे हा आहे रिसेप्शन एरिया. तर मी आता चेक इन ऑलरेडी केलं आहे. आता आपण रूमवर जाऊया. प्रत्येक विलाला आहे ना स्वतःची अशी पार्किंग स्पेस आहे. सो आपण गाडी इथे पार्क केलेली आहे आणि इथे बाहेर छोटासा एरिया पण आहे. आतमध्ये जाऊया. मी ऑलरेडी चेक इन केलं आहे. हे बघा, रूम बघा आणि ह्या पडद्याच्या मागे इथलं मेन अट्रॅक्शन आहे. रूम एकदा बघून घ्या. 3 जणांसाठी ॲक्च्युली आहे आत्ता आणि एक्स्ट्रा पण बेड दिला आहे, म्हणजे जर जास्त मोठा ग्रुप असेल तर एकाच रूममध्ये आरामात राहू शकतात. AC आहे, TV आहे, वॉशरूम पण सिम्पल आहे, गरम पाण्याचं गिझर वगैरे सर्व आहे इथे दिलेलं आहे आणि बेसिन, आरसा. तर या रूमचं मेन अट्रॅक्शन हे आहे. सो तुम्हाला इथे पूर्ण व्हॅली व्ह्यू मिळेल. अगदी जिथे नजर जाईल तिथपर्यंत डोंगरच डोंगर दिसत आहेत आणि इथे एक वॉटर बॉडी दिसते. ती ॲक्च्युली आहे वैतरणा, आय थिंक सो. सो वैतरणा आहे ते, जिथे मुंबईला जो पाणी पुरवठा होतो ना, तर ते आहे. चला आता एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी चाललो आहे. ही आहे जीप. आपण गाडी इथेच पार्क केलेली आहे. सो या जीपने ना आपल्याला पूर्ण प्रिमायसेस आहे ते आपल्याला ते फिरवून आणणार आहे. फर्स्ट टाईम मी जीपमध्ये बसतो आहे आणि अशा ओपनवाल्या तर पहिल्यांदाच फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे. ॲडव्हेंचर राईड आहे ही. दादा तुमचं नाव काय? सुरेश. सुरेश दादा आहेत आपल्यासोबत. आता आपण एंट्री गेटवर आहोत. इथे तुम्हाला एंट्री करावी लागते. तुमचे जर बुकिंग्स वगैरे असतील तरच तुम्हाला आतमध्ये सोडतील. तर पहिला हॉल्ट जो आहे आपला, म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्री करता ना, तर तिथूनच सुरुवातीलाच एक मारुती मंदिर आहे. बाहेरूनच खूप सुंदर दिसतंय. रस्ता सरळ तुम्हाला एवढ्या आतमध्ये यायला लागतं, म्हणजे केवढी मोठी प्रॉपर्टी आहे तुम्हाला अंदाज येईल यावरून. आपल्याला सगळीकडे गाडीनेच फिरायला लागणार आहे. आता हा आहे रिसेप्शन एरिया आणि इथेच डायनिंग एरियासुद्धा आहे. सो इथे रेस्टॉरंट आहे, हे रेस्टॉरंट आहे. हा आहे रिसेप्शन एरिया. आता आपण आहे ना यांच्या नवीन एक ॲक्टिव्हिटी चालू झाली आहे, वॉटर स्पोर्ट्स. तर ती ॲक्टिव्हिटी एक्सप्लोअर करण्यासाठी चाललो आहे आणि नशिबाने पाऊस पण कमी झाला आहे, तर थोडी जास्त मजा येईल असं वाटतं आहे. आपल्यासोबत अजून पण लोक जॉईन झालेले आहेत. आता आपण
वॉटर स्पोर्ट्स कॅटेगरी जी आहे यांची ती करायला आलो आहे. आणि फर्स्ट टाईम मी असं कुठेतरी करतो आहे. आणि हा जो डॅम दिसतोय ना, हा तो ॲक्च्युली प्रायव्हेट डॅम आहे, यांचंच आहे, म्हणजे या प्रॉपर्टीमधलाच आहे. बाहेरच्या लोकांसाठी इथे अलाउड नाही आहे. आणि या बाजूला आपण जे आपले सेफ्टी गिअर्स आहेत, लाईफ जॅकेट वगैरे, ते घेऊया पहिलं तर. तर कसे वाटले ड्रोन शॉट मला खाली कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली जेव्हा आपण येतो फिरायला आणि आपल्यासोबत दुसरं कोण नसतं, म्हणजे आता मलाच ड्रोन उडवायचा होता आणि तिथे पण जायचं होतं, सो म्हटलं पहिलं प्रायोरिटी शूटला. सो शूट करून घेतलं. हे लोक मस्त मजा करतात. आता मी जातो आहे पाण्यामध्ये एक थोडा वेळ, पण पाऊस पण आला आहे. तर ॲक्च्युली भिजायची इच्छा पण नाही आहे, पण कायाकिंग करायची इच्छा आहे. बघूया, जातो एक 5 मिनटं वगैरे जातो. सो ही ती बोट होती हम्पीला वगैरे तुम्ही बघितलं असेल तर त्या टाईपची ही बोट आहे 5 जणांची. आणि हे कायाक. पावसाचा आहे ना काहीच भरोसा नसतो. आता मी इथपर्यंत पोचलो आणि पाऊस बघा केवढा जोरात आला. मजबूत पाऊस आला, मजबूत. जेवढा कायोग केलेला ना पावसाने. ॲक्च्युली ड्रोन पण मी त्यासाठीच उतरवला खाली, कारण की पाऊस येत होता. तर थोड्या वेळासाठी असं वाटलं की गेला, येत नाही करून, पण आला शेवटी. पण भारी आहे डॅम, मला आवडलं. थोडा वेळ का होईना ॲक्टिव्हिटी केली. ॲक्च्युली काय आहे की शूट पण करायचं असतं आणि ॲक्टिव्हिटी पण करायची असते. तर माझा प्रेफरन्स असतो शूटसाठी, कारण की तुमच्यापर्यंत तो कंटेंट जो आहे तो पोचवायचा असतो. आता वॉटर ॲक्टिव्हिटीज ज्या आपण केल्या ना त्याच्यामध्ये ह्यांनी खूप जास्त मजा केली. मी यांचं शूट करत होतो ड्रोनमध्ये. जर तुम्ही लोक बघितले असाल तर हेच होते सगळे. हो हो हो, व्हेरी क्लोज. आर्चरी. आणि तिथे हे पण आहे, रायफल शूटिंगसाठी पण आहे इथे. अच्छा, रायफल शूटिंग या साईडला होत्या. हे सगळे हो 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 भाई. हो, बाय द वे नेमबाजीमध्ये आपल्याला सध्या ऑलिम्पिक मेडल्स मिळाले आहेत इंडियाला. चुकत नाही. चला, आता खूप टाईमपास केला, मजा मस्ती केली. ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स देतो, कॉस्टिंग वगैरेची. आता आपण पुन्हा एका पॉईंटवर जाणार आहोत इथून. सो ऑलरेडी आपली जीप रेडी आहे. चला आता जागा चेंज. ॲडव्हेंचरसाठी मी म्हटलं की वर उभं राहूया.
परत निघालो आहे. इथले पण ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले मला खाली कमेंटमध्ये सांगा. थोडंसं ऑफ रोडिंग पण झालं आणि एक व्ह्यू पॉईंट आहे, मस्त व्ह्यू येतो इथे. सो तुम्ही कधी आलात तर ही राईड नक्की करा. अगदी टायमावर आलो आहे, अगदी टायमावर, एकदम परफेक्ट टायमावर रिटर्न आलो आहे. कारण की हे बघा मजबूत पाऊस आला आहे, म्हणजे इतका पाऊस आला आहे की काही दिसतच नाही आहे. पण आत्ता भारी वाटतं इथे, कारण की हा जो आपला स्पेस आहे इथे बसायचं, चिल करायचं आणि हा पाऊस एन्जॉय करायचा. पाऊस जरा थांबला आहे आणि आत्ता मी मागवले आहे, हे बघा कॉफी मागवलेली आणि त्यासोबत कांदा भजी. तुम्हाला चहा आणि कांदा भजी आवडते का? खाली मला कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली मला नेहमी चहा आणि कांदा भजीच म्हणजे मी प्रेफर करतो. आज थोडंसं असं म्हटलं की थोडं वेगळं ट्राय करू, पण कॉफी आणि नाही जमलं, चहाच पाहिजे. चला थोडंसं बाहेर पडलो आणि पाऊस आला, परत थोडा वेळ आराम केला आणि आता हे बघा नाईट व्ह्यू बघा. तर आपण ह्या ग्रीनवाल्या कॉटेजेसमध्ये राहतो आहे. ॲक्च्युली व्हिला आहे, ग्रीन व्हिला, तिथे राहतो आहे. त्याच्यानंतर मग हा ऑरेंज आहे, त्या साईडला एक काहीतरी वेगळा आहे आणि या बाजूला वेगळा आहे. सो उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवेनच कोणते कोणते ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. ॲक्च्युली मेन हायलाईट मला वाटतं आमचा व्ह्यू तर आहेच, पण याच्यावर पण आहे ना 1+1 आहे. सो वरून पण एक चांगला व्ह्यू नक्कीच तुम्हाला मिळू शकतो. इथे हे वुडन टाईपमध्ये जे आहेत ना, यांचं नाव आहे ॲक्वा विला. सो इथे पण काहीतरी वेगळी थीम आहे. आता बघा फाउंटन बघा, एक नंबर वाटतोय. हा रिसेप्शन एरिया आणि त्याच्याच बाजूला इथे आपलं रेस्टॉरंट आहे. तर मला वाटतं थंडीमध्ये तर ही जागा बेस्ट असेल, कारण की इथे आता थोडंसं पाऊस जास्त वाटतो आहे मला. पण ओव्हरऑल जर वाईब जी आहे ना इथली ती खूप भारी आहे. चला आता डायनिंग एरियामध्ये आलो आहे. सो हा आहे डायनिंग एरिया. तर आता मी ऑर्डर केलं आहे, तर ते येईल मग तुम्हाला सांगतो काय नक्की ऑर्डर केलं आहे ते. रिसॉर्टचा हा रिसेप्शन एरिया आहे आणि त्याच्याच बाजूला रेस्टॉरंट आहे. तिथे तुम्ही फूड ऑर्डर करू शकता, तुमच्या आवडीनुसार ऑर्डर करू शकता. सो आता मी सांगितलं आहे, ऑर्डर दिली आहे, म्हटलं एकदा तुम्हाला इथून बाहेरून पण दाखवतो की कसं आहे ते. सो आता जे आपण ऑर्डर केले ते आले. तर आपण सिम्पलच एक स्टार्टर मागवलेलं आणि फ्राईड राईस मागवलं. सो व्हेज आहे, व्हेज क्रिस्पी आणि व्हेज फ्राईड राईस. चला आता ओव्हरऑल आज दिवसभरात काय काय झालं ते मी तुम्हाला दाखवलं. अजून आपल्याला बरंचसं बाकी आहे दाखवण्याचं. स्विमिंग पूल एरिया आहे, त्याच्यानंतर मग बाकी पण रूम्स वगैरे आहेत ते दाखवायचे बाकी. तर ते मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेन. आता हे मी मस्त जेवणार आहे आणि झोपणार आहे. सो उद्या भेटूया डायरेक्ट आणि मग बाकी डिटेल्स जे आहेत ते आपण उद्याच देईन. गुड मॉर्निंग. सकाळीचे 8 वाजले असतील, मस्त झोप झाली. आता ना मी काय करतो की पहिलं रूम्स तुम्हाला दाखवून देतो, कारण काय आहे की आपलं चेकआउट पण आहे आणि दुसरे चेक इन्स पण आहेत. सो त्यांना मी बाकीच्या रूम्स म्हणजे सेट करायला सांगितले आहेत. तर म्हटलं तुम्हाला जे काय ऑप्शन्स आहेत ते दाखवता येईल. मंगल. हाय सर. सो आता ह्या जो विला दिसतो आपल्याला, हा किती BHK विला आहे? हा आपला सर ग्रे विला 3 BHK. ओके. याच्यामध्ये ट्रिपल ऑक्युपन्सी एका बेडरूममध्ये 3 जण ठेवलेले आहे, 3 जणांची. आणि हॉलमध्ये स्पेसेस पण एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यामुळं आपण 10 ते 12 जणांची कॅपॅसिटी आहे आपल्या या विलामध्ये. अच्छा, ओके.
पूल साईड एरिया तुम्हाला दाखवतो. सो पूल साईड एरियामध्ये आहे ना 2 सेक्शन्स आहेत. एक बेबी पूल आहे लहान मुलांसाठी आणि तिथे आहे मोठ्यांसाठी. सो हा एवढा मोठा पूल एरिया आहे. हे बघा, गाडी आपण इथे पार्क केली आहे. त्याच्या बाजूला हा एंट्री गेट आहे. सो एंट्रीवरच बघा किती मस्त आहे. सो डोअर पण इंटरेस्टिंग आहे. दोन्ही साईडला सिटिंग स्पेस दिलेला आहे. आतमध्ये एंटर केल्यावर हा इतका मोठा लिव्हिंग एरिया आहे आणि छोटंसं त्याच्यासोबतच किचन दिलेलं आहे त्याने. हा स्मार्ट टी व्ही आहे. हा डायनिंग एरिया. इथे टोटल 3 रूम्स आहेत. त्यातली ही एक रूम आहे. टोटल 3 जणांची ऑक्युपन्सी आहे इथे. AC आहे. सो ज्या रूम्स आहेत ना त्या नीट आणि क्लीन तर आहेतच, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं आहे ना इथे लक्ष दिलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर. हे बघा, आता पण ही रूम पाहिली, त्याच्याच बाजूला अजून एक बेडरूम आहे. सो इथे पण 3 जणांचीच ऑक्युपन्सी आहे. AC आहे आणि आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. याचं वॉशरूम पण नीट आणि क्लीन. आता ही 3री बेडरूम. सो 3री बेडरूम थोडीशी मोठी वाटते मला. हे बघा, जसं की AC, बाकीच्या ज्या ॲम्युनिटीज लागतात त्या, आणि एक्स्ट्रा मॅट्रेस पण तुम्हाला दिलेले आहेत. सो तुमचा जर मोठा ग्रुप असेल तरी पण इथे आरामात अकोमोडेट करू शकतो. याचंसुद्धा वॉशरूम एकदा पाहून घ्या. सो वॉशरूम जे आहे ते नीट क्लीन आहेत. बॉडी वॉश वगैरे तुम्हाला दिलेला आहे. हा लिव्हिंग एरिया आहे. सो लिव्हिंग एरिया या बाजूने तुम्हाला दाखवला नव्हता. TV आहे आणि इथे एक कॉमन वॉशरूमसुद्धा आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला गीझर वगैरे पण दिलेला आहे. सो जर तुमचा मोठा ग्रुप असेल 12 जणांचा वगैरे तरी आरामात तुम्ही इथे राहू शकता. आता आपण त्या विलामध्ये होतो, त्याच्याच समोर अजून एक विला आहे. दादा, ह्या विलाचं नाव काय? हा रिलॅक्स व्हॅलीऑलिक विला सर. अच्छा, आणि याच्यामध्ये किती BHK वगैरे आहे? हा 4 BHK आहे. याच्यामध्ये जवळजवळ आपण 12 ते 15 लोक आरामशीर स्टे करू शकता. अच्छा, 12 ते 15 लोक, 4 BHK आहे ना सर. आपण बघूया. त्याच्या अगोदर हा गार्डन एरिया बघून घ्या. खूप मस्त, छोटासंच आहे पण मस्त वाटतं आहे. आणि या साईडला इंटरेस्टिंग काहीतरी दिसतं आहे, तर ते आपण पहिलं विला बघून घेऊया, मग तुम्हाला दाखवतो. इंटरेस्टिंग वाटतं आहे. हा आहे लिव्हिंग एरिया. सो एक्स्ट्रा मॅट्रेस पण तुमच्यासाठी त्यांनी दिलेल्याच आहेत. ॲक्च्युली आता चेक इन आहे एक. इथे स्मार्ट TV आहे, वायफाय आहे. त्याच्यानंतर मग इथे 2 बेडरूम्स खाली आहेत. या साईडला किचन एरिया आहे. फ्रीज दिलेला आहे. टॉयलेटरीज आहेत. डेंटल किट तुम्हाला दिलेला आहे. सो हा एक बेडरूम आहे, हा एक आहे. जो हा बेडरूम आहे तो बघूया. हा बघा, छोटासाच आहे. कोझी आणि कम्फर्टेबल आपण बोलतो ना, तर तसं आहे. आणि याला जो व्ह्यू आहे तो आहे, हा बघा, डायरेक्ट तुम्ही पूलमध्ये जाऊ शकता. सो पूलचा डायरेक्ट तुम्हाला ॲक्सेस असतो. सो या रूमचं जे वॉशरूम आहे ना ते बाहेर आहे, म्हणजे जर कॉमन वॉशरूम बोलू शकतो. हे कॉमन वॉशरूम आहे. गीझर वगैरे त्यांनी दिलेला आहे. सगळ्या ज्या बेसिक ॲम्युनिटीज ज्या तुम्हाला लागतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. दुसरा एक मास्टर बेडरूम आहे. हा बघा, हा पण म्हणजे थोडा त्यापेक्षा मोठा आहे आणि इथे वॉशरूम आहे. आणि याला जो व्ह्यू आहे तो ह्याला पण स्विमिंग पूलचा असा व्ह्यू मिळतो तुम्हाला इथे. बाकी तुम्हाला जे ॲम्युनिटीज लागतात त्या सर्व तुम्हाला इथे मिळून जातील. सो हे वॉशरूम आहे, हे बघा, नीट आणि क्लीन. आता आपण हे 2 बेडरूम्स पाहिले आणि याच्यानंतर आता वर जायचं आहे. वर 2 बेडरूम्स आहेत. आपण इथून वर आलो, इथे 2 बेडरूम्स आहेत, तर त्याच्यामधली ही रूम बघूया. आणि इथून जो व्ह्यू आहे ना तो हा बघा, हा आहे व्ह्यू. आणि इथे वॉशरूम नाही आहे, वॉशरूम बाहेर आहे, ते एकदाच दाखवतो मी तुम्हाला. ही आता दुसरी रूम आहे. सो ही, हे बघा, आणि ह्याला जो व्ह्यू आहे तो असा डायरेक्ट व्हॅली व्ह्यू आहे. एकदा बघून घ्या पूर्ण.
आता ह्या ज्या 2 रूम्स आहेत त्याच्यासाठी ह्यांनी इथे एक कॉमन वॉशरूम दिलेलं आहे. हे बघा, हे कॉमन वॉशरूम आहे. त्याच्यामध्ये आरसा वगैरे दिला आहे, गिझर दिलेला आहे. विलाच्या बॅक साईडला आलो आहे आणि विलाच्या बॅक साईडला आहे ना हा आहे स्विमिंग पूल. थोडा छोटा वाटतो आहे मला पण सफिशियंट आहे, म्हणजे विलाच्या हिशोबाने बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सिटिंग स्पेस दिलेला आहे आणि वर पण सिटिंग स्पेस आहे, तर तो पण आपण बघूया. पण इथे बघा, ह्याची खासियत म्हणजे हा कम्प्लिटली व्हॅली व्ह्यू आहे. सो इथे पूर्ण व्हॅली आहे ही. या विलाच्या बाजूलाच आहे ना एक मोठा लॉन आहे. इथेच वेडिंग इव्हेंट वगैरे जर कोणाचे असतील ना, ज्यांनी प्लॅन केले ते इथेच होतात ते. सो म्हटलं ते पण तुम्हाला दाखवून घेतो. त्याच्यानंतर हा वरचा स्पेस आहे. सो हा तर सगळ्यात भारी वाटला स्पेस मला, कारण इथून तुम्हाला डायरेक्ट व्हॅली व्ह्यू आहे. ते बघा, खूप भारी वाटते. काल जे आपण रात्री म्हणजे काल संध्याकाळी जे गेलेलो ना जीप राईडमध्ये, तर त्या डोंगराच्या त्या कॉर्नरला गेलेलो. तिथून डायरेक्ट तो व्हॅली व्ह्यू होता. आणि आपण जो स्टे करतो तो इथे आहे. तर ही खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तर जसं मी मगाशी सांगितलं, हा आहे वेडिंगसाठी लॉन एरिया आहे. तर हा रिसेप्शन एरिया. रिसेप्शन एरियाच्या बाजूलाच रेस्टॉरंटसुद्धा आहे, जे की प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. आता आपण यांच्या रेस्टॉरंट एरियामध्ये आहोत. सो रेस्टॉरंटमध्ये आहे ना यांचं ओपनवाला एक सेक्शन आहे, जिथून डायरेक्ट तुम्हाला व्हॅली व्ह्यू मिळतो. आणि इथूनच तुम्हाला जो पूल आहे त्याचा पण टॉप व्ह्यू बघायला मिळेल. आता हवा खूप सुटली आहे ॲक्च्युली, थोडासा आवाज तुम्हाला कमी येईल. सो हा जो पूल आहे तो आपण जसं राहतो आहे म्हणजे रूम बेसिसवर घेऊन आपण राहतो आहे. सो त्यांच्यासाठी हा कॉमन स्विमिंग पूल आहे. मोठा आहे आणि डायरेक्ट व्हॅली व्ह्यू आहे. सो इन्फिनिटी टाईप बोलू शकतो याला. सो इन्फिनिटी व्ह्यू तर आहे, समोर व्ह्यू तुम्हाला दिसतं आहे. एक 4.5 फीट स्विमिंग पूल आहे, बघून घ्या एकदा. सो मी तर काय आता जात नाही आहे, पण तुमच्यासाठी म्हटलं ते पण दाखवून घेतो तुम्हाला. बघा, आणि बऱ्यापैकी मोठा स्पेस आहे. हे बघा, पाणी पण क्लीन आहे, एकदम क्लीन दिसतं आहे. खालचं जे त्यांचं ब्रँडिंग आहे ते पण तुम्हाला नीट पाहायला मिळत असेल. सो हा एक भारी वाटला मला. हा पूल एरिया आहे. पूल एरियाच्या बाजूला जिमचं साहित्य ठेवलेलं आहे आणि ह्याच्याच बाजूला आहे ना इथे हा गार्डन एरिया आहे. सो ॲक्वा रूम्स वगैरे आपण ज्या पाहिल्या ना त्याच्या बाजूलाच हा गार्डन एरिया आहे. खूप मोठा गार्डन एरिया आहे. आणि इथेच आहे ना एक छोटासा व्ह्यू पॉईंट टाईप बनवलेला आहे. सो इथे तुम्ही बसून चिल करू शकता आणि हा जो व्ह्यू आहे इथला तो तुम्ही एन्जॉय करू शकता. गार्डन एरियाच्या बाजूलाच आहे ना, जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी छोटासा प्ले एरिया पण आहे, जिथे तुमच्यासोबत जर लहान मुलं येत आहेत तर ते पण एन्जॉय करतील. सो इथे सगळ्यांसाठी काही ना काही आहेच. आणि आता हे झालं आउटडोअरचं. आता इनडोअर गेम्स काय काय आहेत ते आपण बघूया. आता आपण इनडोअर गेम झोनमध्ये आलो आहे. सो इथे आहे ना सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सायकल पण मिळतात. सो ही जी प्रॉपर्टी आहे ती किती मोठी आहे ते तुम्हाला समजलंच असेल. तर तुम्हाला फिरायचं आहे प्रॉपर्टीला तर तुम्ही सायकल पण रेंट आउट करू शकता. त्याच्यानंतर मग इथे बरेचसे गेम ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत. टेबल टेनिस आहे, त्यानंतर पुशबॉल आहे. ह्या काही ॲक्टिव्हिटीज पेड आहेत आणि काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतात. किती मोठा इंडोर गेम झोन आहे ना तुम्हाला आता अंदाज येत असेल. इथे कॅरम पण ठेवलेला आहे. सो तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही इथे येऊन कॅरम खेळू शकता किंवा असे बरेचसे गेम्स आहेत जे तुम्ही इथे येऊन खेळू शकता. जर तुमचं डेलीचा वर्कआउट मिस करायचा नसेल तर तुम्हाला इथे जिमचं साहित्य पण ठेवलेलं आहे. सो तुम्ही जिम पण करू शकता इथे. सो हा इंडोर गेम झोन आहे. त्याच्याच बाजूला क्रिकेटसाठी टर्फ आहे. सो तुम्ही जर तुमच्या ग्रुपसोबत येत आहे तर इथे पण तुम्ही एन्जॉय करू शकता. चला रिटर्न आलो आहे आणि ब्रेकफास्ट मागवलं आहे. ब्रेकफास्टमध्ये सँडविच आहे आणि पराठा आहे, दोन्ही पण मागवले आहेत. सो आता ट्राय करतो या व्ह्यूसोबत. चला आता ब्रेकफास्ट करून झाला आहे. ॲक्च्युली थोडं लेटच झालं कारण शूट करायचं होतं त्याच्यामुळे लेट झालं. आता आपण एक एक रूम्स आहेत ना त्या बघून घेऊया.
आता आपण जो स्टे करत होतो तो ग्रीनवाला जो विला आहे, ग्रीन विला म्हणून कॅटेगरी आहे, तिथे स्टे करत होतो. त्याच्या बाजूला ऑरेंज आहे, त्याच्या बाजूला ॲक्वा आहे. सो एक एक रूम तुम्हाला मी दाखवतो. आता इथे आता एक ग्रुप आला आहे. सो त्यांनी चेक इन केलं. तर त्यांचा गेम ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, म्हणजे त्यांचं ते लोक खेळतात. हे जिथे गेम खेळतात ना तो टर्फ आहे. सो क्रिकेटसाठी खास तिथे बनवलं आहे. हा गार्डन एरिया आहे. गार्डन एरियाच्या बॅक साईडला आहे स्विमिंग पूल. इथे आहे रिसेप्शन आणि याच्या बाजूला आहे आपलं डायनिंग एरिया म्हणजे रेस्टॉरंट आहे. त्याच्यानंतर आपण पहिली कॅटेगरी बघतो आहे ॲक्वा. सो या ज्या रूम्स आहेत ह्याचं एक स्पेशल असं आहे की आतमध्ये जाऊनच सांगतो ना, ते दाखवणं जास्त बेटर होईल. सो हा बाहेरचा स्पेस आहे, प्रायव्हेट स्पेस तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीच्या रूम्स जर तुम्ही बुक कराल ना तर तुम्हाला प्रायव्हेट स्पेस मिळतो. प्रत्येकाला प्रायव्हेट सेपरेट स्पेस आहे. सो आता आतमध्ये जाऊया. हे बघा, ही अशी एंट्री केल्यावर टी व्ही आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला सोफा मिळतो. त्यानंतर इथे आहे बेड आणि AC तुम्हाला दिलेला आहे. या बाजूला वॉशरूम आहे. वॉशरूम बघूया. सो हे आहे वॉशरूम. कम्पॅरेटिव्हली मी ज्या रूममध्ये राहतो ना त्यापेक्षा हे थोडं स्पेशियस वाटतं. आता मेन अट्रॅक्शन हवा वगैरे. सो हा प्रायव्हेट छोटासा पूल एरिया आहे. इथे खूप हवा येते, पाऊस कंटिन्यू आहे. आता हे बघा इथे कसं आहे, सगळं भिजलेलं आहे. सो पाऊस तर आहे मजबूत, पण प्रायव्हेट छोटासाच आहे. म्हणजे जर कपल वगैरे तुम्ही येत आहे ना तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. छोटासा पूल एरिया आहे, दोघांसाठी सफिशियंट आहे. त्यानंतर मग हा डायनिंग एरिया आहे, छोटासा लॉन टाईप बनवलं आहे त्यांनी. सो हा तुमचा प्रायव्हेट स्पेस असणार आहे कम्प्लिटली. आणि इथून जो व्ह्यू आहे तो डायरेक्ट व्हॅली व्ह्यू. हे बघा, आपल्या या साईडला रूम्स आहेत तर त्याच्याच सुरुवातीची कॅटेगरी आहे ही. हा पूल आणि इथे ही रूम, मोठा स्पेस आहे. हे बघा, आता आपण ॲक्वावाली जी कॅटेगरी होती ना ॲक्वा विला ती कॅटेगरी पाहिली. आता आपण ऑरेंज कॅटेगरी जी आहे ती पाहतो आहे. सो ऑरेंज कॅटेगरीच्या इथे 4 आणि 4 8 रूम्स आहेत. इथे जाऊया. ही रूम ओपन आहे. जसं मी मगाशी सांगितलं पर्सनल स्पेस तुम्हाला बाहेर पण दिलेला आहे. आणि हे बघा, सो मी ग्रीनवाल्या कॅटेगरीमध्ये राहतो, ग्रीन विला कॅटेगरीमध्ये. सो सेमच रूम आहे, थोडंसं इंटेरियरमध्ये थोडासा फरक आहे. हे बघा, एक्स्ट्रा आता 3 जणांची ऑक्युपन्सी तर त्यांनी दिलेलीच आहे, सोबत एक्स्ट्रा बेड पण दिलेला आहे. सो जास्त जण जरी आले तरी काही इश्यू येणार नाही तुम्हाला. इथून व्ह्यू जो आहे तो सिमिलर व्ह्यू जसा माझ्या रूममधनं आहे तसंच आहे. हे बघा, हा सिमिलर व्ह्यू, सेम व्ह्यू तुम्हाला या इथून पण मिळेल. एकदा वॉशरूम पाहून घेऊया. सो इथे आरसा दिला आहे, बेसिन आहे, त्याच्यानंतर शॉवर, गीझर, कॉमोड. सो नीट अँड क्लीन वॉशरूम पण आहे. प्रत्येक रूममध्ये सर्व बेसिक ॲम्युनिटीज तुम्हाला मिळतात. त्यासोबत तुम्हाला टी व्ही दिलेला आहे, टॉयलेटरीज वगैरे पण दिली जातात. सो इथे फ्रीज पण आहे. आता मी तुम्हाला ऑरेंज कॅटेगरीच्या रूम्स दाखवल्या, त्याच्याच बाजूला आहे ग्रीन कॅटेगरीच्या रूम ज्या आपण जिथे स्टे करतो आहे तिथे. त्यानंतर आता आपण ग्रे कॅटेगरीच्या रूम्स बघणार आहोत. सो ग्रे कॅटेगरीमध्ये आपण वर चाललो आहे कारण मी म्हटलं की सगळ्याच आपण खालच्या रूम्स दाखवल्या आता. सो आता आपण एक वरून एक टॉप व्ह्यू पण आपल्याला बघायला मिळेल. ग्रे कॅटेगरीचे आपण आता रूम्स बघतो. ॲक्च्युली हे सूट्स आहेत. सो याच्यामध्ये टोटल हे 12 आहेत. तर त्यातलं आपण 106 नंबरचं जे सूट आहे ते आपण बघतो आहे. सो इथे असं आहे. ओह नाईस, काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय. हाय, टी व्ही आहे. सो ही जी कॅटेगरी आहे ना ही सर्वात हाय रेंजवाली कॅटेगरी आहे.
तर सगळ्यात महाग ज्या रूम्स आहेत त्या याच आहेत. सूट आहे, रूम्स बोलतो आहे मी, पण सूट आहे. सो इथून व्ह्यू खूप भारी येतो आहे, कारण की 180 डिग्री वगैरे मी बोलू शकतो पॅरानॉमिक व्ह्यू तुम्हाला रिसॉर्टचा पाहायला मिळेल. आता कॅमेरामध्ये किती कॅमेरा जस्टिस करेल माहीत नाही, पण हे बघा. वॉशरूम एकदा बघून घेऊया. ओके, नाईस. अरे सही आहे. सही आहे. इथून आपण एंट्री केली आणि स्पेस इथून तुम्हाला अंदाज लागेल की किती मोठा स्पेस आहे ते. तर टोटल इथे ज्या 12 रूम्स आहेत त्याच्यामधली ही जी कॉर्नरची रूम आहे ह्याला असं व्ह्यू आहे 2 साईडने. बाकीच्या ज्या रूम्स आहेत त्याला सिंगल, म्हणजे हा फ्रंट. मी विचारलं तर सो रेट जे आहेत ना ते सगळ्या रूमचे सेमच आहेत, फक्त व्ह्यू वाईज ते बोलले की मला ही जी रूम आहे ही सर्वात बेस्ट आहे, तर तुम्ही ती दाखवा. चला तर मग इथून आता निघायची वेळ आली आहे. यांच्या ज्या प्राइजेस आहेत त्या तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, कारण इथे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या रूम्स आहेत. त्यामुळे कसं आहे की सीझननुसार आणि ज्या डिमांड आहेत, जसं की वीकडेज आहे, वीकेंड आहे, त्यानुसार म्हणजे जे चार्जेस आहेत ते वेगळे असू शकतात. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही बुक करू शकता. चला भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.